नमस्कार तुळ राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात अचानक असं काही घडतंय का ज्याचा तुम्ही कधीही विचारही केला नव्हता? तुमचे बनणारे काम ऐनवेळी बिघडत आहे का, किंवा डोक्यावरचा कर्जाचा आणि मानसिक त्रासाचा भार दिवसागणिक वाढतोय का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण येणारी अमावस्या तुळ राशीसाठी सामान्य असणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येला तुमच्या राशीच्या गोचरामध्ये असे काही योग बनत आहेत जे थेट तुमच्या करिअर, पैसा आणि आरोग्यावर घाला घालू शकतात. पण घाबरू नका, हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ धोक्याची घंटा नाही, तर त्या संकटातून सुटण्याचा महामार्ग आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अमावस्येच्या सुरुवातीपासून ते समाप्तीपर्यंतच्या 24 तासात तुमच्यासोबत काय घडणार आहे, कोणते मोठे संकट तुमच्या दारावर दस्तक देत आहे आणि त्यावरचे असे कोणते खात्रीशीर उपाय आहेत जे तुमचे नशीब पालटू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या छोट्याशा 1 मिनिटाच्या व्हिडिओ भागामध्ये एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला करोडो रुपयाच्या नुकसानीपासून वाचवेल. मित्रांनो, तुळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे, जो सुख, संपत्ती आणि वैभवाचा कारक आहे. परंतु सध्याच्या ग्रहमानात तुमच्या 5व्या भावात राहू महाराज ठाण मांडून बसले आहेत. 5वे भाव हे आपल्या बुद्धीचे, प्रेमाचे आणि विझडमचे असतात. जेव्हा अमावस्येची काळी रात्र येते तेव्हा राहूचा प्रभाव तुमच्या बुद्धीवर पडतो. यामुळे काय होते, तुम्ही चुकीचे आर्थिक निर्णय घेता. शेअर मार्केट किंवा लॉटरीत अचानक पैसे बुडण्याची शक्यता निर्माण होते. त्याच वेळी शनिदेव तुमच्या 6व्या भावात असून शत्रूंवर विजय मिळवून देण्यास मदत करत असेल तरी त्यांची एक दृष्टी म्हणजेच वक्रदृष्टी तुम्हाला शारीरिक थकवा, पाठीचे आजार किंवा मानसिक नैराश्य देऊ शकते. अमावस्येच्या रात्री जेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत येतात तेव्हा तुळ राशीच्या व्यक्तींमध्ये ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचार करण्याची समस्या प्रचंड वाढते. तर मित्रांनो, अमावस्येचा दिवस म्हणजे सकाळी ते 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत अमावस्या प्रारंभ काळ आहे. त्याचे परिणाम तुम्हाला सकाळी उठल्यापासून मन थोडेसे उदास किंवा जड वाटेल, कामात लक्ष लागणार नाही आणि या काळात तुम्हाला सावधानता बाळगायची आहे. या काळात कोणाशीही पैशांचे मोठे व्यवहार करू नका. घरात वाद टाळा. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेचा म्हणजेच मध्यम काळ. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काही जुने वाद उफाळून येऊ शकतात. शत्रू किंवा तुमचे विरोधक तुमच्या पाठीमागे कारस्थान रचण्याचा प्रयत्न करतील, तर तुम्हाला तिथे सावधान राहायचे आहे. ऑफिसमध्ये आपल्या वाणीवर आणि रागावर प्रचंड ताबा ठेवावा लागेल. प्रत्येक गोष्टीची तुम्ही अचूकपणे काळजी घ्यावी लागणार आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेचा म्हणजेच अमावस्या पीक टाईम म्हणजेच महाधोक्याचा काळ. ह्याचे परिणाम तुम्हाला हा काळ सर्वात जास्त संवेदनशील आहे. राहू आणि शनीचा नकारात्मक प्रभाव या काळात सर्वोच्च पातळीवर असतो. अचानक आरोग्याच्या तक्रारी किंवा छातीत धडधड होणे, भीती वाटणे असे प्रकार घडू शकतात. या काळात तुम्हाला सावधानता बाळगायची आहे. रात्री उशिरा प्रवास करणे टाळा. दुचाकी चालवताना वेगावर मर्यादा ठेवा. मेन मुद्दा, रात्रीच्या 12 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे शांतता आणि शुद्धीकरण काळ. या काळात जर तुम्ही जागे असाल तर नकारात्मक विचार मनात गर्दी करतील, परंतु हाच काळ नामस्मरणासाठी सर्वात उत्तम आहे. मित्रांनो, आता येऊयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. संकट कितीही मोठे असले तरी सनातन धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात त्यावर खात्रीशीर तोडगे आहेत. तुळ राशीच्या लोकांनी या अमावस्येला खालील 3 उपाय आवश्यक करावे. पहिला उपाय, पांढऱ्या वस्तूचे दान. शुक्र बलवान करणे म्हणजेच अमावस्येच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी गरिबांना किंवा गरजू मुलींना तांदूळ, साखर, दूध, पांढरे कपडे दान करा. यामुळे शुक्रदेव प्रसन्न होतात आणि राहूचा दोष कमी होतो. दुसरा उपाय, महादेवाचा अभिषेक आणि मंत्रजप. अमावस्येच्या संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ टाकून पाण्याच्या किंवा दुधाचा अभिषेक करा. ओम नमः शिवाय किंवा शुक्रदेवाचा मंत्र ओम शिव शुक्राय नमः चा जप 108 वेळा करा. तिसरा, तुळशीची पूजा. अत्यंत गुप्त उपाय आहे हा.
हा तर उपाय तुम्ही नक्की करा. अमावस्येच्या रात्री तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. तुळशीला प्रदक्षिणा घालून आपल्यावरील इडापिडा टळू दे अशी प्रार्थना करा. तर तुळ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, लक्षात ठेवा, ग्रहांची चाल आपल्याला सावध करण्यासाठी असते, घाबरवण्यासाठी नाही. ही अमावस्या तुमच्यासाठी आव्हाने घेऊन येईल, पण जर तुम्ही संयम आणि सांगितलेले उपाय केले तर या संकटाचे रूपांतर तुम्ही संधीत करू शकाल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या काय समस्या सुरू आहेत? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि ज्योतिषीय सल्ला देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला तुमचे नशीब बदलायचे असेल आणि असेच सखोल व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या तुळ राशीच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. विसरू नका, एक शेअर कोणाचे तरी मोठे नुकसान होण्यापासून वाचवू शकते. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. महादेवाची आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर कायम राहो. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.